रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशनवर अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. सांगितल्याप्रमाणे भाव वाढायला सुरुवात झाली. सावलाचा भाव भेटत आहे, त्याच्यामागे आपल्या हायब्रिडला बी भाव भेटतील. तो पुढे चालेल, हायब्रिड मागं चालू. पण आता पाऊस उघडून गेल्यानंतर जे समोर दिसतं आहे ते अर्ली ब्लाईट आणि याचाच दुसरा भाऊ बॅक्टेरियल ब्लाईट, हे जर कंट्रोल नाही ठेवले तर येणारे भाव जे आहेत हे आपल्याला भेटायची शक्यता, म्हणजे भाव तर भेटणार पण आपलं माल जास्त निघणार नाही. त्यामुळे या ज्या कंडिशनमधले प्लॉट आहेत त्यांनी हे अर्ली ब्लाईट आणि बॅक्टेरियल ब्लाईटचा कंट्रोल नक्की करावा. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अर्ली ब्लाईटचे सिम्पटम आहेत. ब्लाईट म्हणजे करपा, झाडं असे टिपके पडतात, करपतं झाडं त्या बघा त्या टिपक्याभोवती पिवळा कलर आहे, मला त्याला छिद्र पडलं आहे, यालाच आपण काय म्हणतो अर्ली ब्लाईट. बॅक्टेरियल ब्लाईटचं झाडावर आणि त्याच्यावरही सेम थोडा प्रकार दिसतो, त्याचे सिम्पटम थोडे वेगळे असतात. त्याचा व्हिडिओ केला मी ऑलरेडी, ते पाहून घ्या. आता याला कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण बाजारभाव वाढायला लागलेत. तर मी नेहमी सांगतो तुम्हाला, जे क्लोरोथॅलोनिल, ॲझोक्झोस्ट्रोबिन, टेबिकोनाझोल, मॅन्कोजेब, साप, त्याच्यानंतर मेटॅलॅक्झिल 35% किंवा रेडोमिल गोल्ड, कॉपर ऑक्सिक्लोराईड, झांप्रो, बरेचसे बुरशीनाशके आलटून पलटून घ्या मंडळी. आणि सोन्याहून पिवळं जर म्हटलं तर मी सांगत आलो तुम्हाला, ट्रायकोडर्मा सुडोमोनाचं कल्चर करत राहा, 6व्या-7व्या दिवशी फवारत राहा. माझं एकच म्हणणं आहे, जर बुरशी म्हणजे शत्रुबुरशी जर वाढत असेल तर मित्रबुरशी का वाढणार नाही पावसाळ्यात? तर आता सध्याच्या घडीला केमिकल घ्या, ज्या दिवशी पाऊस चालू होतो त्या दिवशी बायोलॉजिकल घ्या, 100% कव्हर होईल. हे बघा, असं खोडावर बी अर्ली ब्लाईट येतो, तो असा दिसतोय. तर याला कंट्रोल करा आणि वाढणाऱ्या भावाची मजा घ्या, म्हणजे पैसे करा. कारण आपण लय मोठं भांडवल गुंतवलं आहे, ते निघलं पाहिजे. हायब्रिडवाल्यांना थोडंसं मागे आपण हायब्रिडवाले, तर बघूया हायब्रिडचे किती सोबत चालतं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मंडळी. धन्यवाद मंडळी, राम राम.